हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे. तर 2-in-1 किंवा पिकोफॉल मशीनची जी सुई आणि सेटल असते त्याची सेटिंग कशी करायची किंवा सुई सारखं मोडण्याची, त्याचबरोबर सुई वाकण्याची काय कोणती कारणे आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, ज्यावेळेस मी सुई खालती घेते व्हील फिरवल्यानंतर सुई खाली जात नाही आहे, ती सारखी अटॅच होते. याचं कारण असं सुई आणि शटलची जी सेटिंग आहे ती चुकलेली आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे ही जी सिल्वर कलरची प्लेट्स आहे ना, जिथून सुई आतमध्ये जाऊन दोरा खालचा वरती घेऊन येते ना, ती जरी तुमची प्लेट जरी तिरकी जरी झाली असेल तरीसुद्धा सुई मोडण्याची शक्यता जास्त असते. तर हे जे सिल्वर कलरचं टोपण आहे ते सुरुवातीला मी काढून घेते आणि त्यानंतर मग पाहते की जर आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो का, किंवा सुई जी सारखं म्हणजे कट होण्याची, टच होण्याची. आता काय होतं माहिती आहे का, सुई जर त्याला टच झाली ना तर ती खाली जाऊन खालचा दोरा आणू शकत नाही, त्यामुळे तो खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसतो. तर सुरुवातीला जे सिल्वर कलरचं टोपण आहे ते मी इथं ओपन केलेलं आहे, ते लूज झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे व्यवस्थित तुम्हाला बसवायचं आहे. जिथून सुई जाते तिथेच बरोबर सर्कल यायला पाहिजे, किंवा जो होल आहे जिथे सुई जाते तो जो मेन पॉईंट आहे तिथे व्यवस्थितच असणं गरजेचं आहे. तरच तुमचे सुई मोडण्याची किंवा शिलाई व्यवस्थित येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. तर जे सिल्वर कलरचं टोपण तर मी तुम्हाला काढून दाखवलंच. आता त्यानंतर दाखवणार आहे, इथं तुम्ही बघू शकता सुई आणि शटलची जी सेटिंग आहे ती पूर्णपणे चुकलेली आहे. कारण सुई जी आहे ती पूर्ण लांब झाले, त्यांच्यामध्ये खूपच डिस्टन्स दिसतोय. इथं तुम्ही बघू शकता, त्यामुळे असा प्रॉब्लेम होत असावा. आणि इथं तुम्ही बघू शकता हे जी सेटिंग आहे पूर्ण चुकीचं झालेलं आहे. आता काय फायनल सेटिंग काय असतं ते तुम्हाला शेवटी पाहायला भेटणार आहे, त्यामुळे म्हणते स्किप न करता एंड तक व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. तर आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवणारच आहे, जे काही शटल आहे ते सुरुवातीला आपण साफ करून घेऊया. त्याचबरोबर मशीनमध्ये इथं दोरे वगैरे अडकलेले आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला आणखीन प्रॉब्लेम येऊ नये यासाठी व्यवस्थित साफ करून घ्यायचं. इथं तुम्ही पाहू शकताय शटलची जी सेटिंग आहे ती चुकलेली आहे. ही जी धारदार जो टोक आहे ना तिथं नसायला हवे. आपल्याला छोटासा एक टोक असतो जिथून धागा वरती उचलला जातो, तिथं सुईचा जो टोक आहे तो व्यवस्थितच असायला हवा. खूप पण खाली नसावा आणि खूप पण टोक वरती नसावा. तर तो कसा असायला हवा ते शेवटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर बघू शकताय सुरुवातीला सुई जी आहे ती खाली जात नव्हती, आता मात्र थोडीशी जात आहे. ठीक आहे. तर ते टोपणाचा सुद्धा प्रॉब्लेम असावा असं मी म्हणते. आता मेन तुम्ही बघू शकताय सुई आणि सेटलची जी सेटिंग आहे ती चुकल्यानंतर सुईचा जो टोक आहे तो वाकलेला आहे, आणि त्यामुळेच सुई जी आहे ती सारखी मोडते किंवा वाकते. त्याचबरोबर अशीच जर वाकडी सुई जर आपण घातली ना तर शिलाई मशीनची जी म्हणजे आपण टीप घेतो ना, अशा वेळेस टीप जी आहे ती तिरकी जाते. तर सुरुवातीला जी सुई आहे ती मी इथे चेंज करून घेते. ठीक आहे. तर सुई जी आहे ती अशा प्रकारे बसवायची आहे, कारण ही 2-in-1 किंवा पिकोफॉल मशीन आहे. याची सेटलची जी बाजू आहे किंवा सेटल आहे ते समोरच्या बाजूला असतं, त्यामुळे सुईचा जो टोक आहे तो सुद्धा आपला समोरच्याच बाजूला असावा. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. खूप काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारे हे जे खालचं जे सेटल आहे ते सुईला टच होत आहे, त्यामुळे सुई जी आहे ती खाली जाऊन व्यवस्थितरित्या दोरावरती घेऊन येत नाही किंवा टीप व्यवस्थित देत नाही. त्याचबरोबर तुम्हाला सांगण्याचा अर्थ असं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खालील दोरावरती घेताना अशा वेळेससुद्धा प्रॉब्लेम येतो. तर सुईचा जो म्हणजे दोरी वगैरे आहे ती काढून घ्यायची, आणि मशीनचा जो दोरी वगैरे आहे ती काढून घ्यायची. मशीन जी आहे ती वरती उचलून अशा प्रकारे घ्यायची आहे. तिचा जो बॉबिन आहे तो पण मी काढून घेते आणि तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही सांगत आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ थोडासा लॉंग होतो आहे, प्लीज समजून घ्या, कारण शॉर्टमध्ये म्हणजे सांगितल्यानंतर तुम्हाला पण ते समजणार नाही, त्यामुळेच मी इथे सविस्तर तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला स्क्रूड्रायव्हरचा वापर करून हा जो स्क्रू आहे ना, हा स्क्रू आपल्याला काढून घ्यायचा आहे, बॉबिन वगैरे काढून घेऊन, आणि त्यानंतर मग त्याची जी सेटिंग आहे ती आपण परफेक्टरित्या करून घेणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण मशीन जी आहे ती सरळ करूया. तुम्हाला सेटिंग दाखवण्यासाठी मी व्यवस्थित करत आहे. तुम्ही स्क्रीनवरती लक्षपूर्वक पहा, कारण सुई आणि शटलची जी सेटिंग आहे ती परफेक्ट व्हायला पाहिजे, तरच तुमचे सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर बघू शकता
इथे जो छोटासा जो शटलचा जो छोटे छोटेसे जे स्क्रू आहेत ना ते तुम्हाला थोडे थोडेसे लूज करायचे आणि त्यानंतर मग सेटिंग करायचे आहे. ठीक आहे. तर 3 स्क्रू असतात. अगदी खूप पण लूज करायचे नाही, नाहीतर खूप छोटे छोटे स्क्रू असतात ते जर निघून पडले ना तर मग परत तुम्हाला मशीनचं जे तुमचं काम आहे ते पूर्णपणे थांबेल. त्यामुळे थोडंसंच किंचितसंच तुम्हाला जो स्क्रू आहे तो लूज करायचा आहे. ठीक आहे. तर आता स्क्रू जे आहे ते मी लूज केलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय सुई आणि शटलची जी सेटिंग अशा प्रकारे व्हायला हवी आहे. थोडासा जो किंचितसा भाग आहे ना तो गोलाकार जिथून होल आहे ना त्या होल जरा थोडासा खाली असायला हवा. ठीक आहे. सुरुवातीला आता मशीन खोललेलीच आहे तर म्हटलं चला शटल पण साफ करून घेऊया. काय धूळ वगैरे त्याच्यात अडकलेली आहे की दोर वगैरे अडकलीत की नाही ते पाहायचं आहे अशा प्रकारे. आणि हे जे सेटल आहे हे असं फिरलं पाहिजे. जर असं फिरत नसेल तर तुम्ही ऑइलिंग करून घ्या. शिवाय त्यामध्ये दोरा वगैरे अडकलं असेल तर छोटे छोटेसे आणखीन स्क्रू आहे ते काढून तुम्हाला दोरे वगैरे धागे जी काही धूळ वगैरे असते ती काढून घ्यायचे. मी मशीनला सारखं ऑइलिंग करते त्यामुळे इतके काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाहीत. परंतु हा जो शटल आणि सुईचा जो प्रॉब्लेम आहे तो आत्ताच म्हणजे मला फेस करावा लागला. म्हटलं चला तुमच्यासोबत पण असा प्रॉब्लेम होत असेल तर त्यावरतीसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. ठीक आहे. चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सुई आणि शटलची जी सेटिंग आहे ती अगदी अशी ठेवायची आहे. खूप नाही, थोडीशी किंचितसाच अंतर म्हणजे अगदी हवा म्हणजेच केस समजा केसा इतकाच आपल्याला अंतर सुई आणि शटलच्या टोकामध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे थोडंसं हलवून व्यवस्थित ते मॅनेज करून घ्यायचं आहे. ठीक आहे. फायनल रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणारच आहे पुढे, त्यामुळे तुम्हाला समजेलच नक्की कसा ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून आपल्याला जे खालचे 3 स्क्रू आहेत ते बाजूचे आपण जे लूज केले ते व्यवस्थित फिट करून घ्यायचे. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय फायनल रिझल्ट असा आहे. इथं तुम्ही पाहू शकताय सुई आणि शटलची जी सेटिंग आहे ती मी कशी केलेली आहे. ठीक आहे. तर आता त्यानंतरचा आपण जो सुरुवातीला स्क्रू काढला तो स्क्रू आपल्याला अशा प्रकारे बसवून घ्यायचा आहे. जो मधलं जे शटलचा जो प्लेट आहे किंवा जो सर्कल आहे तो आपल्याला अटॅच करून अशा प्रकारे बसवायचा आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्टच जो स्क्रू आहे ना तो स्क्रू डायरेक्टच बसवचाल आणि त्यामुळे काय होईल मग तुमची जी शटलची म्हणजे सेटिंग आहे ते पूर्ण चुकून जाईल. ठीक आहे. तर जो स्क्रू होता तो बसवून घेतलेला आहे आणि ही जी प्लेट आहे ती पण व्यवस्थितरित्या आपल्याला अगदी तंतोतंत व्यवस्थित बसवून फिट्ट आवळून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि सुई आणि शटलची कशी सेटिंग करायची हे तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर सुई मोडण्याची कारणे कोणती ते सुद्धा समजले असतील. त्याचबरोबर खालचा दोरा वरती न येण्याचं कारण कोणतं ते पण समजलं असेल असं मी आशा करते. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आवडला तर लाईक करा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कुणाकडे शिलाई मशीन अवेलेबल असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण असेच प्रॉब्लेम प्रत्येक शिलाई मशीन जे चालवतात त्यांना नक्कीच फेस करावा लागतो. मग त्यासाठी हा व्हिडिओ त्यांनासुद्धा शेअर करा. ठीक आहे. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. चला बाय.